हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच सोप्या पद्धतीनं ब्लाऊज साइड फिटिंग कसा करायचा हे आपण बघणार आहोत। तर इथं बघा मी ब्लाऊज आपला रेडी घेतलेला आहे। सगळे पार्ट आपले स्टिच करून तयार आहेत। बॅक पार्टही मी रेडी केलेला आहे। तर याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवते। तर इथं आपण आज खूपच सोप्या आणि सुंदर अशी वेगळी पद्धत आहे माझी फिटिंगची, तर ती आपण पाहणार आहोत। तर ब्लाऊज आपण नेहमी फिटिंग करताना कसा करतो बघा, तर उलट ब्लाऊज करून डायरेक्ट आपण टिपा मारायला सुरुवात करतो। तर त्यावेळेस कसं होतं, ते आपल्या ज्या ब्लाऊजचे धागे असतात तर ते निसटतात, किंवा ब्लाऊज जर नाजूक असेल तर खिसतोही। जसा आपण ब्लाऊज वापरू तसा। तर ब्लाऊजचा कपडा एकदम नाजूक वगैरे असला तर ब्लाऊज हे टिकत नाहीत बघा, साडीच्या आधी ब्लाऊजच बिघडून बसतो। तर तसं होऊ नये यासाठी आपण सुलट पद्धतीनं, म्हणजे उलट सुलट पद्धतीनं आपण ब्लाऊजच्या टिपा करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा बघा इथं मी जी आपली क्रॉस पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित बोट घालून आपलं जे आतला अस्तरची टिप आहे किंवा मार्जिन म्हणू शकतो आपण, तर ते व्यवस्थित बोटाने सरळ करून घ्यायचं आहे। आणि एकदम व्यवस्थित जे पुढच्या बाजूचं टोक पाठीमागच्या बाजूवर एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे। आणि नकळत गहूभर इतका आपल्याला मार्जिन ठेवून एक टिप पहिली करून घ्यायची आहे। पहिली टिप झाल्यानंतर बघा थोडं थांबायचं आहे आणि खालच्या बाजूवर वरची बाजू आहे तशी सेम आपल्याला ठेवायची आहे बघा, सरळ रेषेमध्ये। बघा अशा पद्धतीनं जशी खालची बाजू आहे तर तशीच आपल्याला वरची बाजू ठेवून फक्त टिप घालत यायची आहे। आणि मुंड्यापर्यंत आल्यावर बघा आपण थांबायचं आहे 2 मिनिटं। आणि आपण नेहमी कसं करतो बघा, तर असं शोल्डरला बरोबर सेंटर पकडून आपण अशा पद्धतीनं ब्लाऊज सरळ करून घेतो आणि मग टिप घालतो। तर त्यावेळेस आपलं चुकतं बघा, तिथं बघू शकता तुम्ही आता आपल्या चुन्या पडलेल्या आहेत। तर तसं न करता खालून वरती आपल्याला ब्लाऊजची टिप किंवा आपण बाहीची जी टिप आहे तर ती सरळ करत यायची आहे बघा। आणि मग त्याचा सेंटर घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीनं मी दाखवत आहे। खालचा जो पॉइंट आहे आपला मुंड्यातला तो पकडायचा आहे बोटामध्ये बघा, तुम्हाला दाखवते मी। आणि न चुकता आपल्याला जी मुंड्यातली आपली जी शिलाई आहे मार्जिनची, तर ती आतल्या बाजूला न करता बाहीच्या दिशेने आपल्याला करायची आहे बघा, अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित। प्रत्येक वेळेस ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्यात जर तुम्ही फॉलो केल्यात तर आपलं फिटिंग हे सुंदर होतं बघा। तर आता मी सुईच्या ठिकाणी एकदम व्यवस्थित पॉइंट पकडलेला आहे आणि बाही सरळ करून घेतलेली आहे बघा वरपर्यंत। तर तुम्ही हे फिटिंग करताना असंच करायचं आहे बघा, अशा पद्धतीनं। आणि पुढचाही जो आपला पॉइंट आहे बाहीचा तोही एकावर एक व्यवस्थित येतो का हे पाहायचं आहे। आणि मग आपली शिलाई घ्यायची आहे, म्हणजे मुंड्यापर्यंत येऊन आपण 2 मिनिटं थांबायचं आहे बघा। आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बारीक सारीक तर त्या व्यवस्थित करायच्या आहेत आणि मगच पुढची टिप घ्यायची आहे। तर एकदम सरळ रेषेमध्ये तुम्ही टिप बघू शकता। जर आता इथं बाहीची जी रुंदी आहे दंडगेर जर तुम्हाला जास्त वाटला, मार्जिनमध्ये इतका नको असेल तर तुम्ही थोडी टिप मारून कमीही करू शकता। तर आपली जी तयार बाही आहे त्याचा दंडगेर इतका नाही आहे, त्यासाठी मी आणखी एक थोडीशी टिप देऊन घेते बघा, की जेणेकरून आता जास्त खूपच जास्त मार्जिन राहू नये यासाठी। जास्तीत जास्त बघा 1 ते 1.5 इंच आपण दंडगेरामध्ये मार्जिन ठेवलं तरीही चालून जातं। पण छातीमध्ये आपल्याला 2 ते 2.5 इंच इतकं मार्जिन ठेवावं लागतं बघा। दंडगेरामध्ये थोडं कमी ठेवलं तर चालतं। तर इथं बघा एकदम सरळ रेषेत आपली टिप झालेली आहे। तर आता आपण दुसऱ्याही बाजूला अशाच पद्धतीनं टिप घालून घेऊया। मी आणखी एकदा तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते बघा, जर तुमच्या लक्षात अजूनही आलं नसेल तर। पहिल्यांदा क्रॉस पट्टीचा पॉइंट सरळ करून घ्यायचा आहे, आतल्या बाजूचं बोट घालून व्यवस्थित क्रॉस पट्टीचं अस्तर सरळ करून घ्यायचं आहे बघा, न चुकता। आणि एकावर एक व्यवस्थित कमरेतला भाग ठेवून पहिल्यांदा लॉक करून घ्यायचं आहे। थोडं थांबायचं आहे, एकावर एक पार्ट अशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवायचे आहेत, काही गडबड करायची नाही आहे। एकदम सुंदर पद्धतीनं फिटिंग होतं आपलं। तर बघा काखेपर्यंत आल्यावर मी थांबलेले आहे 2 मिनिटं। आणि बघा, आणि आता आपल्याला मुंढ्यातून व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर सेंटर आपल्याला शोल्डरचा पकडायचा नाही आहे बघा, बघू शकता तुम्ही, कारण आपला जी बाही आहे तर ती मुंडात गोळा होते।
तर इथं बघा पहिल्यांदा मी टीप सरळ करून घेतलेली आहे. दंडघेरात आपलं व्यवस्थित कापडावर कापड येतं का हे चेक करत आहे मी. बघा अशा पद्धतीने एकदम न कळत गहूभर आपलं कापड हे मागच्या बाजूचा मुंड्याचं थोडं जास्त होतं बाहीचं. तर त्यासाठी कसं करायचं आहे बघा, आपल्याला न कळत आपल्याला थोडंसं लूज सोडायचं आहे वरचं कापड जे जास्त एक्स्ट्रा होतंय. तर ते थोडंसं न कळत लूज सोडायचं आहे आणि दुसरी बाजू थोडीशी ओढून धरायची आहे बघा. तर इथं मी तुम्हाला दाखवते न कळत आपला जास्त पण खालीवर होत नाही आहे दंडघेरात कापड, पण थोडंसं होतं. तर तेही एकदम ॲक्युरेट आलं पाहिजे, त्यासाठी आपण नकळत चून देणार आहोत मुंड्यामध्ये. तर बघा अशा पद्धतीने पहिला मी बाही सरळ करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं एक्स्ट्रा कापड शोल्डरपेक्षाही एक्स्ट्रा कापड घडीला राहिलेलं आहे. तर त्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा. आपण ब्लाऊज घातल्यानंतर बरोबर शोल्डर सेंटरला येतोच बाहीचा पण आणि आपला ब्लाऊजचा आहे तो पण. तर इथं मी टिप करून घेतलेली आहे बघा. मुंड्यात आल्यानंतर जेव्हा आपली मुंड्यात शिलाई येते तर हे 2-3 जे पॉईंट आहेत तर ते आपल्याला लक्ष ठेवून मगच पुढं टिप घ्यायची आहे बघा. तर मी एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता धागे दोरे असतील तर तेही आपल्याला कट करून काढायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता एकदम सिंपल पद्धतीनं मी थोडीशी नकळत चून पाडली होती तर ती दिसूनही येत नाही. तर आता आपल्याला कापड ब्लाऊज करायचा आहे उलटा. तर उलटा ब्लाऊज करून आता आपल्याला ज्या फिटिंगच्या टिप आहेत तर त्या सगळ्या देऊन घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता माझी थोडीशी टिप आपली जी मार्जिनची टिप आहे मुंड्यातली तर ती थोडी उलटी झालेली आहे, पण काही हरकत नाही. आपण दुसरी जेव्हा टिप मारू तर ती सरळ करून घ्यायची आहे आपल्याला. बघा या बाजूला व्यवस्थित टिप आलेली आहे. मार्जिनचा जो कपडा आहे तो वरच्या बाजूला मी तोंड करून सोडलेला आहे बघा मुंड्यातला, जेणेकरून आपला जो बाहीचा गोल आकार असतो तर तो तसाच मेंटेन राहतो. तर बघा शेवटचा पॉईंट आपल्याला एकावर एक ठेवायचा आहे, मागे पुढे करायचं नाही आहे. जर तुम्ही एकदा मागे पुढे केलात तर ते तुमचे हळूहळू सगळेच पॉईंट मागे पुढे होतात, म्हणजे कमरेचा पण आणि बाहीचा पण खालवर होतो बघा. तर मुंड्यात येऊन आपण थांबायचं आहे, खालचा पॉईंट व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीनं ओढून ब्लाऊज खाली घ्यायचा आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही जर म्हणाल की ओढून धरलं की ते नंतर ना सुरकुतल्यासारखं होईल तर नाही, होत नाही, कारण आपण अस्तरही लावलेलं आहे ब्लाऊजला आणि फिटिंग झाल्यानंतर एकदम व्यवस्थितच ते टिप दिसते. तर थोडंसं ओढून घेतलं तरी काही हरकत होत नाही बघा, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर आता टिप बघू शकता एकदम सरळ रेषेत आपली टिप आलेली आहे. तर आता दुसरी ही टिप आपण घालून घेऊयात. तर पहिली टिप आपली जर सरळ रेषेत आपण घातली तर आपल्या नंतरच्या फिटिंगच्या टिपा सगळ्या एकदम सरळ रेषेत येतात बघा. तर आता आपण फिनिशिंगची पहिली टिप घालून घेऊयात. तर पहिल्यांदा मी दाब टिप देऊन घेते. लॉक करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस टिप आपल्याला. लॉक करताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण जिथं जास्त आत मार्जिनला किंवा शिलाईच्या ज्या टिपा असतात तर तिथं थोडं कापड आपलं जाड होतं बघा. तर तिथं एकदम हलक्यानेच आपल्याला सुई द्यावी लागते. तर इथं बघा मी फिनिशिंगची पहिली टिप मारून घेत आहे. अशा पद्धतीनं बोटांनी आपल्याला प्रत्येक वेळेस कापड सरळ करत करत बाहीचा आकार सरळ करत करत सगळीकडे व्यवस्थित कापड सरळ करत करतच टिपा घ्यायच्या आहेत. गडबडीत आपल्याला कशाही टिपा घ्यायच्या नाही आहेत बघा. आणि शेवटचं पॉईंट न चुकता एकमेकावर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे. लॉक करून झाल्यानंतर एकदम जवळून आपल्याला धागा कट करून काढायचा आहे बघा, जेणेकरून फिनिशिंग सुंदर दिसेल. बाहेर दंडघेरात वगैरे धागेदोरे दिसणार नाहीत. तर बघा इथं तुम्ही बघू शकता आपला पॉईंट एकदम व्यवस्थित आलेला आहे दंडघेराचा. तर आता आपल्याला फिटिंगनुसार मार्किंग पहिला आता करून घ्यायचं आहे बघा. तर आपल्या ब्लाऊजचा जो मापाचा जो ब्लाऊज असतो तर त्याचवरून मी मार्किंग करून घेत असते. टेपचं मार्किंग मी करत नाही बघा. तर खूपच सोपी पद्धत आहे मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंग करायची, तुम्हाला मी दाखवते आता. तर मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंग करताना पहिल्यांदा आपल्याला उजव्या बाजूवर उजवी बाजू आणि डाव्या बाजूवर डावी बाजू अशा पद्धतीनं उलट करून ठेवायची आहे. आणि डाव्या बाजूची वेगळं मार्किंग आणि उजव्या बाजूचं वेगळं अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्हीकडं सेम मापन नसतात बघा, एक एकदा दंडघेर कमी जास्त असतो किंवा मुंड्यातही कमी जास्त लागत असतं. तर त्यासाठी
दोन्हीही जरी सेम असले तरी सुद्धा आपण दोन्ही साईडचे वेगवेगळे मार्किंग करून घ्यायचे असतात. तर इथं बघा मुंड्यातही मार्किंग मी करून घेते. मुंड्याचं मी मार्किंग अशा पद्धतीनं करते बघा. शिलाई टू शिलाई मी धरून अशा पद्धतीनं मार्किंग करून घेते. तर दुसऱ्या बाजूलाही दंड घेर आणि मुंड्याचं मार्किंग मी करून घेते. अशा पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग केलं बघा तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगला बसतो. ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. एकदा कसं होतं, ज्या कामाच्या लेडीज असतात किंवा काही पण लेबर काम वगैरे काही पण करत असल्यात तर त्यांना उजव्या बाजूचा जो दंड आहे तो जास्त खेचल्यासारखा होत असतो बघा. तर त्यासाठी त्यांना थोडासा लूज हवा असतो. तर त्यासाठी प्रत्येक ब्लाऊजचं हे माप मी वेगवेगळेच टाकून घेते दोन्हीही साईडचं. तर मुंड्यातलं ही मार्किंग मी करून घेते बघा. तर आता दंडघेर आणि मुंड्याचं मार्किंग झाल्यानंतर आपण कमरेचं हे मार्किंग करून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीनं जी बटनची बाजू आहे तर त्याच बाजूला आपल्याला दुसरी ही बाजू पकडायची आहे आणि एकदम व्यवस्थित ॲक्युरेट, कुठेही ब्लाऊज लूज सोडायचा नाही आहे बघा. अशा पद्धतीनं कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. एकदम वेगळी अशी ही आणि सोपी पद्धत आहे बघा. तुम्ही बघू शकता. तर आपलं इतकं कापड एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर तिथं मी मार्किंग करून घेते. तर आता जे एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला करायचे 4 भाग. तर बघा अशा पद्धतीनं 2दा घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला चौथा पॉईंट मिळतो, चौथा भाग मिळतो बघा. तर तोही आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि इतकं जे आपलं मार्जिन आलेलं आहे तर ते दोन्ही बाजूला येणार आहे बघा. तर त्याचंही मार्किंग मी करून घेते. जेवढा आपण मगाशी पॉईंट घेतला होता तर तेवढंच आपण मार्जिनला सोडायचं आहे. जिथं आता आपली पहिली फिनिशिंगची टीप आलेली आहे तर तिथून पुढे आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीनं म्हणजे दोन्हीही बाजूला सेम मार्जिन आपलं जातं. तर बघा दुसऱ्या बाजूलाही मी पॉईंट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला टिपा घ्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा आता तुम्ही इथं बघू शकता 1 ते 1.5 इंच इतकं मार्जिन राहिलेलं आहे शिल्लक. तर डायरेक्ट आता आपल्याला फायनल टिप घ्यायची नाही आहे बघा. तर इथंच आपलं चुकतं की आपण डायरेक्ट ती टिप मारतो, त्यामुळे आतल्या बाजूला कापड लूज पडतं किंवा चून पडते बघा. तर इथं पहिल्यांदा थोड्या अंतरावर पहिल्यांदा एक टिप कच्ची टिप देऊन घ्यायची आहे. मग त्यानंतर थोड्या अंतरावर आणखी एक टिप द्यायची आहे बघा. म्हणजे आपलं मार्जिन आतल्या बाजूला चुकणार नाही, चून पडणार नाही किंवा ओढल्यात आणल्यासारखं होणार नाही. तर आता आपण अर्ध्या इंचावर आणखी एक आपली टिप आहे फायनल टिप, तर ती देऊन घेऊयात. तर न चुकता आपले जे खालचे पॉईंट आहेत ते खालवर न करता एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कापड व्यवस्थित करायचं आहे. क्रॉसपट्टीचा आतलं अस्तर आत गोळा होऊ द्यायचं नाही आहे बघा. सरळ करून घ्यायचं आहे आणि दाब टिप घेऊन किंवा लॉक करून पुढं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. मागच्या पुढच्या बाजूला आपलं कापड सरळ आहे का हे न चुकता चेक करत करत आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे बघा. तर ही फायनलच टिप आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित ॲक्युरेट मारायची आहे. बाहीचा दंडघेरातले ही कापड एकावर एक सरळ आहे का हे चेक करायचं आहे बघा सुंदर पद्धतीनं. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी छोट्या छोट्या टिपा तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर घालून घेऊ शकता. जर कस्टमरला जर उसवायला लागला ब्लाऊज तर तो यावा यासाठी. आणि यामुळे आपली शिलाई ही एकदम मजबूत होऊन जाते बघा. आणि राहिलेले धागेदोरे आपण न चुकता कट करायचे आहेत तेव्हाच बघा. 2-3 टिपा अशा पद्धतीने आपल्या मारून घ्यायच्या आहेत. तर आता दुसऱ्या बाजूलाही मी टिपा मारून घेते. बाहीचा पॉईंट एकावर एक ठेवायचा आहे आणि पहिली टिप अर्ध्या इंचावर मी घेते. लॉक करायचं आहे पहिल्यांदा. आणि तुम्ही बघू शकता आता मी कसं कापड व्यवस्थित करून घेते. ब्लाऊजचा कसा फिरवला ब्लाऊजच्या आकाराप्रमाणे ब्लाऊज फिरवून घ्यायचा आहे. ओढून आपल्या जवळ घ्यायचं नाही आहे, एकदम सरळ पसरून ब्लाऊज ठेवायचा आहे आणि मगच टिपा घ्यायच्या आहेत. थोडासा नकळत आपल्याला खेचून, जर थोडीशी खाली पॉईंटला कमी पडत असेल तर खेचला तरी काही प्रॉब्लेम होत नाही बघा. पण खालचा जो कमरेचा आणि बाहीचा जो पॉईंट आहे तो एकदम ॲक्युरेट ठेवायचा आहे बघा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं. आणि दाबटीप किंवा आपण लॉक म्हणतो तर ते लॉक करून घ्यायचं आहे. आता आपली फायनल टिप घेणार आहोत आपण.
जर मार्जिनच्या ज्या शिलाई आहेत तर त्याही सरळ वरती तोंड करून आहेत का हे चेक करतच आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत बघा। तर बघा खालचा जो पॉइंट आहे तो आपला 0 आला पाहिजे, म्हणजे एकावर एक बरोबर कापड आलं पाहिजे। आणि आता आपण आतली आणखी छोट्या छोट्या टिपा देऊन घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे, खूपच सुंदर पद्धतीने। तर तुम्ही कसे ब्लाउजला फिटिंग करता हे मला सांगायला विसरू नका, नक्की सांगा, कमेंट करा। आणि माझी ही पद्धत फिटिंगची तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट करून। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन। आणि तुम्ही इथं बघू शकता आपला ब्लाऊज आता मी सुलटा करून तुम्हाला दाखवत आहे। किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे, एकदम सरळ रेषेत आपली टीप आलेली आहे, कुठेही चून नाही की कापड गोळा झालेला नाही आहे। बघा बघू शकता एकदम सुंदर पद्धतीनं एकदम सरळ रेषेत आपली टीप आलेली आहे आणि फिटिंग ही खूपच मजबूत होते। बघा अशा पद्धतीनं। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।